नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला वाटेल की ही असं काय वेगळंच बोलते, काहीतरी वेगळाच टोन आहे असं रोबोटसारखी असं. पण मंडळी मला खरंच कळत नाही आहे की हाऊ टू ब्रेक दिस न्यूज और काय म्हणजे मिक्स फिलिंग्स आहेत. एका बाजूला असं वाटतं की काय काय करायचं आहे आपल्याला, कोण काहीही करू दे ना, काय खोटं बोलते तर काय होतं आहे, खोटं बोलते बोलू दे. पण दुसऱ्या बाजूला असंही वाटतं आहे की का हा कुठला रोग आहे की बाबा असं काय म्हणजे हे काहीतरी असं म्हणजे ते कंपल्सिव्ह लायर असं काहीतरी डिसऑर्डर वगैरे आहे का, की काय प्रकार काय आहे, कशासाठी खोटं बोलायचं. असं वाटतं की खरं बोलून उलट किती ना छान एक पॉझिटिव्ह व्ह्यूज असे गॅदर करता आले असते एखाद्या व्यक्तीला, की किती छान असं मी एक खरंच ड्रीम एक पूर्ण केलं. आणि डेफिनेटली हे कोणासाठी तरी ड्रीम आहे, कोणासाठी काय ऑलमोस्ट सगळेजण ॲग्री करतील की हे इट इज अ ड्रीम कम ट्रू. कितीतरी गोष्टी ती सहज सांगू शकली असती, सहज उघडपणे त्या बोलू शकली असती, आणि कितीतरी पटीने तिला चांगला रिस्पॉन्स आला असता जर खोटं बोलूनही लोक इतका ट्रस्ट करतात, इतकं अप्रिशिएट करतात आणि इतक्या गोष्टीमध्ये त्या व्यक्तीची साथ देतात. तर खरं बोलून तर किती तुला ह्या सगळ्या गोष्टींबरोबर लोकांनी ब्लेसिंग्स पण दिल्या असत्या, आमच्यासारख्यांनी पण दिल्या असत्या, रादर मी स्वतः दिल्या असत्या. मी तुझ्या आनंदात सामील झाली असती, मी चांगलाच विचार केला असता. आताही मी काही तुझा वाईट विचार करत नाही आहे, पण मला असं वाटतं की की का स्पेशली हे इतकं खोटं बोलल्यानंतर असं वाटतं की नाही बॉस, तुझ्यासाठी चांगला विचार येऊच नाही शकत. तू हाय घेण्याच्याच लायकीची आहेस आणि तुला ती हाय लागलीच पाहिजे. जर तू ह्या गोष्टी तुझ्या कुठच्या ह्याला नजर लागू नये वगैरे असं काहीतरी थॉट प्रोसेसने जर तू लपवून ठेवत असशील, तरी मला असं वाटतं की लपवून ठेवणं एक वेगळी गोष्ट आहे आणि खोटं बोलणं एक एंटायरली वेगळी गोष्ट आहे. लपवून आपण काही काळासाठी ठेवतो, योग्य वेळ आल्यावर आपण त्या गोष्टी क्लिअर करतो, पण इतकं खोटं म्हणजे आता जसं मी तुम्हाला कालच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की काही गोष्टी मी सर्च करते, काही गोष्टीचा उलगडा व्हायचा आहे आणि एकंदरीतच मला असं वाटतंय की हे आत्ता 5-6 महिन्याचं खोटं नाही आहे, हे खूप पहिल्यापासून चालत आलेलं खोटं आहे. ह्याच्या आधी खूप गोष्टी खोट्या बोलल्या गेल्या आहेत, आपल्याला अंदाजा पण नाही आहे. आणि आज मला अशी गोष्ट कळाली आहे मंडळी की ते ऐकून, ते पाहून आणि ते प्रत्यक्षात म्हणजे मी ते सर्च केलं आणि त्या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि लिटरली मला ह्या गोष्टीवर असं म्हणजे 2 सेकंडसाठी मला असं वाटलं की नाही भाई, हे प्रकरण आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. म्हणजे खरंच इतक्या लेवलवर आपण विचारच नाही करू शकत. असं आपण म्हणतो की तुम्हारी सोच भी नहीं है उधर तक, इसका जो शौच है ना वो फैला हुआ है. आपल्या सोचच्या पलीकडे आहे, आपल्या विचारांच्या पलीकडे आहे ही फॅमिली, हे ठग कपल. आणि ह्यासाठी ना मला वाटतं जगभरातले जितकं पण, जरी माझा काहीही संबंध नाही, पण ज्या पद्धतीने ती तिच्या अंड्यांना ठगवते, ज्या पद्धतीने तिने त्यांच्याबरोबर इतका विश्वासघात आणि इतकं खोटं बोलली आहे. ओ माय गॉड, बघा माझं बोलणं पण म्हणजे मला बोलवत पण नाही आहे अक्षरशः. इतकं खोटं बोलत आली आहे की ही सगळी दुनियाभरची हाय डिझर्व करते. आता तर मला वाटतं की डेफिनेटली मण्यारची आई जे काही त्याच्याबद्दल किंवा हिच्याबद्दल जे काही तिचं मत आहे ते 101% करेक्ट आहे आणि हे त्याच लायकीचे आहेत. म्हणजे जर हे आपल्याशी इतकं खोटं बोलू शकतात, ज्या व्यक्तींचा काहीही संबंध नाही आहे विनाकारण, तर फॅमिलीमध्ये तर ह्या लोकांनी काय करून ठेवलं असेल
ह्यांच्या लेवलला जाऊन आपण नाहीच तो विचार करू शकत. आणि खरंच भयंकर, जरी बोंबलीला असं वाटत असेल ना आता की आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि हे करूनच आपलं सक्सेस मिळत चाललं आहे आणि सगळं काही व्यवस्थित होतं आहे, तर म्हणजे इतकं हे केलं आहेस ना की मला असं वाटतं की हे तुझा घडा भरण्याचंच लक्षण आहे. सगळं मिळतंय आणि एकच फटका आणि सगळं होत्याचं नव्हतं होणार आहे. खरंच म्हणजे हे होणारच आहे आणि हे मला विटनेस करायचं आहे. तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे मंडळी, तुम्ही आता म्हणजे खूप ताणलं मी आणि खूप, कारण मला हे खरंच म्हणजे जे माझ्या फिलिंग्स आहेत ना ते मी रिअली तुमच्याबरोबर जसंच्या तसं एकदम अनकट अनफिल्टर्ड शेअर करते. सो न्यूज अशी आहे की मॅडमने फ्लक्सला घर घेतलेलंच नाही आहे. म्हणजे ते घर फ्लक्समध्ये नाहीच आहे, ते घर एफ फॉर रान्समध्ये आहे. घराची इत्थंभूत माहिती मिळालेली आहे. ऑफकोर्स मी ते इथे नाही शेअर करू शकत, सो आपल्या दुसऱ्या हँडलला मी ती शेअर केलेली आहे. यू कॅन फॉलो मी, आय मीन यू डोंट नीड टू फॉलो मी, नो नीड टू फॉलो मी, यू कॅन जस्ट वॉच इट. ज्या लोकांना नाही करायचं आहे त्यांना केलं तर वेल अँड गुड, चांगलीच गोष्ट आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेला मला सांगावं नाही लागणार की तिकडे चेक करा तिकडे चेक करा. पण आत्तापुरतं जर तुम्हाला नुसतं चेकआउट करायचं आहे, अंड्यांना सांगते स्पेशली, अंड्यांनी पण डोळे उघडून बघा, अंड्यांनी नीट बघा, तिथे मी सगळ्या डिटेल देईन. सो चेकआउट देअर. आणि तुमचा खूप मोठा कटला आहे यार, खूप मोठा. आणि इतकं जाणूनसुद्धा, इतके प्रूफ देऊनसुद्धा, ह्याच्यापेक्षा मोठा प्रूफ असूच शकत नाही. इतका मोठा प्रूफ देऊनसुद्धा जर तुम्ही अजूनही ताई 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 आमची ताई आम्हाला सगळं सांगते आणि खरंच काय किती मेहनत आणि किती सच्ची आहे आणि किती शाणी आहे, किती गुणाची आहे, असं जर तुम्हाला अजूनही वाटतं आहे ना, सो आय मीन अजून काही मला बोलायला मग राहिलंच नाही आहे. मग मला तुमच्याबद्दल आता तुमची कीव नाही, मग तुमची घृणा वाटते मला अक्षरशः. म्हणजे एकदम अशीही माणसं असतात आणि अशा माणसांमुळेच खरंच म्हणजे हे पापी लोक अजून पाप करतायत. हे जे जगात पाप चाललं आहे ना, हे जे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये पापी लोकांना जो बहर आला आहे ना, तो अशाच अंड्यांमुळे आणि हेच ते पापी लोक असतात बोंबाडसारखे. सो ऑल डिटेल्स आर मेन्शन देअर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर चेकआउट करायचं असेल तर हा प्लॅन खूप आधीच झालेला होता आणि त्याच प्लॅनच्या अकॉर्डिंगली हे सगळं झालेलं आहे. तिचा 1185 तुम्ही चेकआउट करा. त्याचं लास्टची TS 10 मिनिट्स चेकआउट करा. त्याच्यामध्ये तिने हा प्लॅन सांगितलेला आहे आणि डेफिनेटली हे अजिबातच म्हणजे तिने असं केव्हा होईल तेव्हा होईल आणि असं तसं आमचा असा प्लॅन आहे, आम्ही असा विचार आहे, आमचा असा पुढे असा विचार आहे, हे सगळं तिने तेव्हाच त्याच व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे आणि तेव्हाच ह्या गोष्टी झालेल्या होत्या. आणि त्या व्हिडिओमध्ये तिने स्पष्ट सांगितलं आहे की तुमच्याकडे सिटिझनशिप असल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या देशामध्ये घर घेऊ शकत नाही. इवन तुम्ही घर घेतलं तरी तुम्ही तिथे राहू शकत नाही. जर तुम्ही फक्त तुमच्याकडे जर रेसिडेंट कार्ड असेल तर त्या बेसिसवर तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता, बट तुम्ही तिथे जाऊन राहू नाही शकत. म्हणजे तुमच्याकडे लक्सचं रेसिडेंट कार्ड आहे तर तुम्ही रान्समध्ये नाही राहू शकत. तुम्ही ती प्रॉपर्टी घेऊन तुम्ही ती रेंटवर वगैरे देऊ शकता, पण तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये तेव्हाच राहू शकता जेव्हा तुम्ही सिटिझन आहात किंवा तुम्हाला सिटिझनशिप मिळालेली आहे. आणि जेव्हा ते कार्ड हरवलं होतं ना, ते मला सापडलं, मण्यारचं कार्ड हरवलं, ते जिजीला सापडलं, त्याच वेळेला मी म्हणाली होती की ह्याचे प्रयत्न चालू आहेत आणि ह्याला मिळालेली आहे, हा नोकरी करत नाही आहे आणि आता तो काहीतरी असं सातूरमातूर इस्की टोपी उसकी असे धंदे करून आपलं पोट पाळतो आहे. त्याने जॉब सोडलेला आहे बिकॉज त्याचं गोल अचीव झालेला आहे. आता तो आरामात तिथे राहू शकतो, तो आणि त्याच्याबरोबरच आपोआप फेरी आणि वेलाला पण सिटिझनशिप मिळून जाणार. हिला मिळाली नसेल पण ही पण थोडे वर्षामध्ये अप्लाय करेल. थोडं म्हणजे त्याचं हे झालं की थोडं सिटिझनशिप थोडी जुनी झाली की ही पण अप्लाय करेल आणि हिचंही होऊन जाईल.
सो त्याला मिळालेली आहे 101% मिळालेली आहे, ज्या अर्थी त्यांनी दुसऱ्या कंट्रीमध्ये घर घेऊन तिथे ते स्वतः राहत आहेत. दॅट मीन्स सिटिझनशिपसुद्धा मिळालेली आहे. म्हणूनच मी स्टार्टिंगला म्हणाली की ही इतकी चांगली न्यूज, हे इतकं चांगलं होतं हे सगळं, की इतकं छान. आणि खरंच तुम्ही जर तो आनंद शेअर केला असता ना, तर कितीतरी पटीने ना तुमच्यापेक्षा जास्त आनंद तुमच्या अंड्यांना झाला असता. आणि खरंच त्यांना ना असं काहीतरी तुम्ही अचीव केल्याचं आणि तुमचा सार्थ अभिमान वाटला असता, जो त्यांना आताही वाटतोय एवढं खोटं बोलूनसुद्धा. तर जस्ट इमॅजिन की खरं बोलल्यानंतर इतकी मोठी गोष्ट त्यांच्या दादाताईंनी अचीव केल्यावर त्यांनी काय तुम्हाला कुठे ठेवलं असतं. बट काय ना, म्हणजे कर्मदळिद्री बाई, कसं ना. खरंच आता ह्यावर तुम्हाला काय वाटतं मंडळी, म्हणजे काय बोलावं. म्हणूनच मी म्हणते की मला आज काय बोलावं, काय तुमच्याशी शेअर करावं, कसं ही न्यूज ब्रेक करावी, मला खरंच कळत नाही आहे. आणि ह्या मागची थॉट प्रोसेसच माझ्या पचनी पडत नाही आहे की हे लपवून काय मिळालं, काय की काय कधी सांगायचं आहे, कधी कुठल्या गोष्टीची वाट बघताय, की हे चालूच ठेवायचं आहे चक्र. म्हणून असं काय काय ब्रेकिंग न्यूज थोड्या अशा ठेवलेल्या आहेत की जरा पडत आलं की मग नवीन न्यूज ब्रेक करायची, पडत आलं की नवीन न्यूज ब्रेक करायची. म्हणजे ही कुठल्या टाईपची मेंटॅलिटी आहे, किती ते साचवून ठेवलं आहे, किती त्याचं प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं झालेलं आहे, हे भयंकर आहे. म्हणजे अगेन हम नाही मॅच कर सकते भाई ह्या बौद्धिक पातळीला, ह्या लेवलला. आणि खरंच मला देवाला आज असं मला मनात येतं आहे की देवा काय, कसं अशा माणसांना काय चाललं काय आहे. आणि जर ह्यांना मोठा फटका बसणार आहे ना, तर त्याची मी वाट बघते. आणि खरंच मला मला खूप खूप बरं वाटेल, खरंच सांगते मनापासून मला बरं वाटेल ते बघण्यासाठी, ते विटनेस होण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची होती की संडेला ह्या बाईने मला प्रायव्हसी कंप्लेंट टाकल्या होत्या, 3 व्हिडिओजना टाकल्या होत्या. ते झालं, सॉर्ट झालं काल मला यूट्यूबकडनं मेल आला. सो तू तर फिरायला गेलेलीस ना बोंबडे, हां फिरायला जाते आणि हे धंदे करत असते तू, की किती खोटी आहेस. याचा अर्थ तू आधीच गेलेली आहेस. जो माझा कालच्या पॉडकास्टमध्ये पण मी जे म्हणाली की ही त्या स्प्रिंग हॉलिडेजमध्ये गेलेली आहे आणि आता ते मर्ज करून व्हिडिओ टाकते आहे. सो दॅट माय डाऊट वॉज करेक्ट. कारण फिरायला गेलेलं असताना कोण कशाला हे असले उद्योग करेल, कशाला हे असे धंदे करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इतके दिवस थांबलीस ना, जर तू खरंच फिरायला गेली होतीस आणि तुला खरंच असं काही करायचं होतं, तुला करायचं पण आहे, ठीक आहे, मी हे समजूच शकते की कोणी पण का गप्प बसेल. मी पण तुमच्या जागी असते, मी पण काही ना काहीतरी हातपाय मारले असते. इनफॅक्ट मी मारते जेव्हा तुम्ही माझ्या अगेन्स्ट किंवा मला काही असं हे करायचा प्रयत्न करता, तेव्हा मी त्या गोष्टी करते. पण मी इमिडिएटली करते ना, किंवा काय असेल तर तेव्हा करून मोकळी होते, तुमच्या तोंडावर करते. हां, पण ह्या बाईकडनं कशी अपेक्षा करणार ना, कारण ही बाई तर खोटारडी आहे. ही थोडीच, ही बाई आणि हिचा नवरा. आणि आता तर मला 100% असं अजून एक गोष्ट कन्फर्म वाटते की जे मागे पण एक कॉमेंट आलेली आणि ते एस्कॉट बिस्कॉटचं जे काही सांगितलं होतं ॲमरस्टँडमचं, तर ते एकूणच मला वाटतं ती पण न्यूज कन्फर्म खरीच असणार आहे. कारण आत्तापर्यंत ज्या न्यूज ब्रेक झाल्या त्या पुराव्यानिशी ब्रेक झाल्या आणि त्या बरोबर निघाल्या आहेत, ते खरं निघालं आहे. सो येस, मण्यारची खरूज अशीच खरूज नाही आहे, मे बी ती खरूज नसून आणि दुसरं काहीतरी असू शकतं, काहीतरी वेगळा डिझीज असू शकतो, यू नेव्हर नो. आणि येस, म्हणजे खूप घाणेरडी फॅमिली आहे, खूप घाणेरडे लोक आहेत. हे खोटं बोलण्याची यांना खरूज झालेली आहे. नो वंडर की तिने घरामध्ये CCTV लावलेला आहे. कारण माहिती नाही ना, मण्यारचा काहीच भरोसा नाही आहे. हिला स्कूलला पाठवून मुलींना येण्या जाण्याच्या ह्याच्यामध्ये पण कोणाला आणून काहीतरी टपाटप लपालप चपाचप करत असेल चुप्पाचूप, म्हणून तो लावलेला असेल. किंवा स्वतःचेच काहीतरी चाळे परत चवीने बघण्यासाठी लावलेला असेल.
काय येऊ शकतं ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तर म्हणजे ह्या फॅमिलीबद्दल आपण विचार करू तितका कमी आहे. खूप आपण म्हणजे काही मर्यादाच नाही आहे. आपण जितकं विचार करू शकतो तितकं करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की आजचं जे काही मी तुमच्याजवळ न्यूज ब्रेक केली आणि जे काही पुरावे पण तुम्हाला मी दिले, जे तुम्ही बघू शकता. आता प्लीज 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 मला यूट्यूबवरती ते द्यायला सांगू नका, बिकॉज इट इज नॉट अलाउड. आणि आम्ही तिथे नाही आहोत, आम्ही काय करू, आणि मग सो सॉरी, त्याच्यामध्ये मी काहीच तुमची हेल्प करू शकत नाही. मी इथे काहीच रिव्हील करू शकत नाही. ॲज आय जस्ट टोल्ड यू की माझ्यावरती ऑलरेडी प्रायव्हसी कंप्लेंट झालेल्या आहेत, 1 नाही 3, आणि त्यातनं मी सही सलामत बाहेर आलेली आहे. बट अगेन, मी कुठल्याही ट्रॅपमध्ये माझ्या चॅनलला काही धोका होईल किंवा माझंच चॅनल फसेल एवढी रिस्क मी नक्कीच नाही घेऊ शकत. आयदर तुम्ही इन्स्टा अकाउंट क्रिएट करा किंवा काही तुम्ही हे करा. सो दॅट ऑल यू कॅन डू अँड दॅट इज ऑल आय कॅन डू इट हिअर. बाकी अजून एक टास्क मला असं आज एक द्यावासा वाटतो की आपण असं एक कम्युनिटी लावूया का, की इथेच तुम्ही मला सांगाल ते मला जरा सांगा. एक गेम सुचला आहे मला की हे सगळं जे आता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम चाललं आहे बोंबाडचं, किंवा इनफॅक्ट असं बाकी लोकांच्या बाबतीत पण, सो आपण ह्यांच्या ह्या वागणुकीतनं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण काय शिकलो, किंवा आपण असं असतं ना की प्रत्येक वेळेला चांगल्यातनंच माणूस शिकतो असं नाही, वाईटातनं पण शिकतो. सो ह्या लोकांचं जे असं जे हे आहे, पर्टिक्युलरली आज आपण बोंबाडचं बोलूया. हे बोंबाडचं जे बिहेवियर आहे, हे बोंबाडचं जे वागणं आहे, हे दोघं हे कपल हे ॲज अ कपल जे काही वागतात करतात, त्यातून आपण काय शिकलो ते कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ते तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत, किंवा तुम्ही काय शिकलात ह्यातून, ह्यांच्या वागण्यातून. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. कारण का हे सगळं गॅदर करण्यात, ह्या सगळ्या गोष्टींची जमवाजमव करण्यामध्ये वेळ गेला माझा. आणि दिस इज द बिग न्यूज, दिस इज नॉट ॲट ऑल म्हणजे सुपर से भी ऊपर आहे. सो आय होप यू विल एन्जॉय दिस पॉडकास्ट. सी यू इन माय नेक्स्ट पॉडकास्ट विथ अनदर कॅरेक्टर, इंटरेस्टिंग कॅरेक्टर. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मास्सलामा.